हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलेलो आहे इम्प्रेस गार्डनला, पुण्यातला सगळ्यात मोठा फ्लॉवर शो बघण्यासाठी। आज आहे संडे, तर गर्दी किती आहे तुम्ही बघू शकता। इथे आपल्याला एंट्री फी द्यावी लागणार आहे, तर 60 रुपये पर पर्सन अशी एंट्री फी इथे आहे। तर चला मित्रांनो, आता आतमध्ये जाऊन आपण एक्सप्लोर करूया। तर हा फ्लॉवर शो 24 ते 27 जानेवारी या डेटमध्येच आहे। तर उद्या म्हणजे मंडे लास्ट दिवस आहे, तर 7:30 वाजेपर्यंत तुम्ही इथे जाऊन सगळ्या प्रकारचे फुलं बघू शकता। आणि हा पूर्ण फ्लॉवर शो ॲग्रो हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया यांनी ऑर्गनाईज केलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता कसले भारी भारी फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स। एवढे फुलं बघून खूप भारी वाटतं बघायला। या फ्लॉवर शोमध्ये पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, आंध्र प्रदेश, केरळ आणि खूप साऱ्या ठिकाणांहून नर्सरीज इथे आलेले आहेत आणि ते आपली फुलं ऑर्गनाईज करून दाखवतात। मित्रांनो, इथे टोटल 2.5 लाख विविध जातींच्या फुलांचा समावेश आहे। सगळ्या प्रकारचे कलर्सवाली फुलं इथे अवेलेबल आहेत। असं बघायला एवढं मस्त वाटतं ना, डोळ्यांना शांती भेटते। गार्डन पाहिजे तर असं पाहिजे। इम्प्रेस बॉटॅनिकल गार्डनला असंही बोलतात की ग्रीन पॅराडाईज इन हार्ट ऑफ पुणे। या ठिकाणी खूप सारे सेल्फी पॉइंट सुद्धा काढलेले आहेत आणि लोक खूप सारे फोटो काढतायत। तुम्ही बघू शकता पुढे काय काय चालू आहे। तर मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी। तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। गार्डनमध्ये आल्यावर हा आहे एक डोम आणि खूप मस्त सजावट केलेली आहे। जे आपले लटकलेले झाडं असतात तसे या कुंड्यांमध्ये लावलेले आहेत आणि कुंड्या एकदम मस्त अरेंज करून खूप मस्त केलेलं आहे। इथे पण खूप सारे लोक फोटो काढतात। आता आम्ही आलेलो आहे फाउंटन जवळ आणि हे एक आकर्षण बनलेलं आहे या गार्डनचं। दोन्ही साईडनी फुलं आणि मध्ये हे फाउंटन आणि हा समोर आहे लंडन ब्रिज। तर या गार्डन मधला मला सगळ्यात जास्त आवडलेला भाग म्हणजे हा। इथे आम्ही खूप सारे फोटो क्लिक केलेत। एवढा मस्त फोटो येतो ते माझा थंबनेल सुद्धा तुम्ही हे बघितलं असेल, हेच आहे। गार्डनचा हा एक भाग आहे, तिथे एक छोटंसं हट बनवलेलं आहे। तर हेही खूप मस्त अट्रॅक्टिव्ह आहे। तिथे पण खूप सारे लोक फोटो काढतायत।
फुलांच्या जातींचे नावं तर लिहिले नाहीत, पण मला एकच ओळखता आलं, हे आहे आपला झेंडू. फुलांच्या सेक्शनमधून आम्ही आता बाहेर पडलेलो आहे आणि समोर दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स. तर मित्रांनो, फ्लॉवर शोचं मेन अट्रॅक्शन बोन्साय. तुम्ही ऐकलं असेल बोन्साय, तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे बोन्साय ठेवलेले आहेत. आम्ही आलेलो आहे आता गार्डनच्या सेंटर पॉइंटला. तर आम्ही आता इथून जाणार आहे फुलांच्या शॉप्स बघायला. तर मित्रांनो, आपण गार्डनमध्ये जेवढ्या पण फुलं बघितले ते आपण आता इथे येऊन घेऊ शकतो. आता मी सगळ्या व्हिडिओ नाही काढणार आहे, जे मला अट्रॅक्टिव्ह दिसेल असेच मी व्हिडिओ घेतो आहे. तर हे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे. परत सायकलवाला गार्डन जे आपण गार्डनमध्ये लावतो आपल्या गॅलरीमध्ये वगैरे, तर हे पण होते इथे अवेलेबल. परत असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, सगळे शॉप इथे अवेलेबल आहेत. बॉटल्सवर सुद्धा आर्ट केलेला आहे. परत ह्या ग्रो बॅग ज्याच्यामध्ये आपण भाजी लावू शकतो. तर मित्रांनो, या साईडला बोन्साय 700 रुपयाला एक झाड होतं बोन्सायचं. तर इथे आलेलो आहे, छोटासा स्टॉल दिसतोय. इथे 50 रुपयाला एक झाड होतं कोणतंही घेतलं तर. हे सगळे इंडोर प्लांट्स आहेत. तर असे काही सगळ्यांच्या नर्सरीचे शॉप्स आहेत. सगळे तुम्हाला मी जसं सांगितलं खूप लांबून लांबून आलेले आहेत. कोल्हापूर, सांगली, आंध्र प्रदेश, केरला, नाशिक. तर हे सगळ्या त्या नर्सरीवाल्यांचे शॉप्स आहेत. गार्डनमध्ये सुंदर असा देखावा बनवलेला आहे. समोर दिसते साईबाबांचं मंदिर आणि हे आहे राम मंदिर जे बनवलेलं आहे. एवढा सुंदर देखावा मला बघून खूप आश्चर्य वाटलं. एवढं चांगलं केलेलं आहे आर्ट. हे कुंड्यांमध्ये ठेवण्यासाठी असे छोटेसे टॉयज आहेत आणि जे पण आपल्याला लागतात नॉर्मल हे करायला, गार्डनिंग करायला, त्याचे सगळे हत्यार इथे अवेलेबल आहेत. सगळे फुलांचे शॉप्स आमचे बघून झालेलं आहे. आम्ही आलेलो आहे आता फूड सेक्शनमध्ये. फूड सेक्शनच्या साईडलाच आहे लहान मुलांचं पॅराडाईज प्लेग्राऊंड. तर मित्रांनो, माझ्यासोबत सुद्धा एक लहान मुलगी होती, तर तिला आता मी घेऊन चाललेलो आहे डान्समध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.